सामन्याला सुरुवात करूया. पंचांना विनंती असेल, रियान पॅकर आपण जास्तीचा वेळ खर्च केलात, आता क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये जास्तीचा वेळ खर्च होणार नाही, याच्याकडे देखील लक्ष द्या. सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होती आहे, जिथे ही स्पर्धा शेवटाकडे निघताना पाहायला मिळते आहे. दीपा स्पोर्ट चषक 2025 ही सेमीफायनल. एका बाजूला ग्रामीण टीम सह्याद्री बोरमाज आणि त्यांच्या विपक्षामधील व्यावसायिक गटातील खुल्या गटातील संघ अर्थातच रियान पॅकरचा संघ, आणि त्याच वेळेला 2 षटकांची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही खेळाडू मयूर स्पोर्ट्सच्या ब्रँड अँबॅसिडर. एका बाजूला करण उतेकर, दुसऱ्या बाजूला राहुल केलातकर. गोलंदाजी मार्क वरती आदित्य बांदेकर, ज्यानं कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक संपादित केली. तोच आदित्य बांदेकरचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. बॉल सरळ चालला मिड विकेटला. वा काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. महत्वाचा मासा पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना टीम सह्याद्री बोरमाज संघाला. करण उतेकर आउट. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. करणने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली. चांगला फटका होता, परंतु अगदी स्क्वेअर लेगला काय क्षेत्ररक्षण, अगदी शेवटच्या क्षणाला घसरले, परंतु झेल सोडणार नाही याच इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याकरिता स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना रियान पॅकरच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपिन कोको मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली. आदित्य बांदेकरला पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जेपी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर दाखल झालाय. फुल टॉस बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी विपिन कोकोच्या बॅटमधून आल्या चौकार. चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती पुनरागमन केलं या मॅच मध्ये. अर्थातच बॅटिंग करत असताना सह्याद्री बोरमाज या संघाने 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चार धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल आदित्यचा. यावेळेसचा बॉल युमेस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अगदी त्रिफळात चित केलं विपिन कोकोला. पुनरागमन केलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आदित्य बांदेकरने धक्का दुसरा लागलाय. बॅटिंग करत असताना टीम सह्याद्री बोरमाज संघाला. विपिन आउट. चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 4 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश महाळुंगे आलाय. अविनाशसाठीचा फुल टॉस होता, केवळ स्टिअर केला बॉलला. बॉल चालला बरोबर बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होताना दिसणार नाही. या शेवटच्या क्षणाला थांबवलं. राहुल आता स्ट्रायकर एंडकडे गेलाय. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 5 धावा धाव फलकावरती आहे. 2 षटकांची ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला व्यावसायिक गटातील संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ग्रामीणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पनळघर संघ अगदी फायनल मध्ये दाखल झालाय. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल आदित्यचा हा बॉल समोर टाकला. बरोबर मिड ऑनला क्लिअर करत असताना लॉंग ऑनला चाललाय. डीप मधून फिल्डरला एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. 5 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 7 धावा झाल्या धावफलकावरती. 5 चेंडूचा जुनी खेळ संपलाय. अजून या षटकातील 1 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. राहुल केलातकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहुल केलातकर आणि अविनाश महाळुंगे ना तोपर्यंत संघाच्या खूप साऱ्या अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतील. धावांसाठीची धाव करावी लागणार आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान खोलात टाकला.
खोदून काढण्याच्या प्रयत्नाने त्याच वेळेला यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. जिथे पंचांचा इशारा काय येईल याची वाट पाहूयात. पंच सांगतायत यस इट इज आउट. त्रिफळा शीत झाला. राहुल केलातकर फलंदाज बाद. तसेच या ठिकाणी शिवसेना माणगाव उपविभाग प्रमुख संजय लेंगे साहेबांचं आगमन झालंय. या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान साहेबांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटकातल्या सुरुवात होती आहे. यावेळेसचा बॉल केवळ स्टिअर केला. बॉलला ढकलला. पॉइंटला एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला. अगदी तर पाहिलं तर बॉलला पकडला. बॉलची फेक केली. तद्वार 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. जिथे धावसंख्या धावफलकावरती 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल तो बॅटिंग करणारा सह्याद्री बोरमाचचा संघ. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला. फटका फसला. बॉल हवेत. लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या मस्तकावरती दस्तक. 2 धावा कंप्लीट झाल्या. तो थोडासा फंबल झाला. शेवटच्या क्षणाला 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहेत. अगदी धावसंख्या धावफलकावरती 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल रनवे मध्ये थोडासा अडथळा आला. त्याच कारणाने प्रथमेश थांबला. पुन्हा एकदा तो जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान. अगदी गोळीच्या वेगानं बॉल बरोबर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा अद्याप खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली. 11 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसच्या बॉलवरती फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतलं आणि त्याच वेळेला थोडासा फंबल झाला. यष्टीरक्षक बॅकअप चांगलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला 22च्या स्वरूपातली एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा अद्याप धावफलकावरती आहे. निखिल महाळुंगे स्ट्रायकर एंडकडे गेलाय. त्याला एक मोठा फटका अपेक्षित आहे या संघाला. संघ थोडासा अडचणीत आहे. संघाला अडचणीतून सावरायचा आहे. तो स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चिखलामध्ये थांबलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होणार का नाही. शेवटच्या क्षणाला बॉल त्या ठिकाणी बरोबर गॅदर केला गोलंदाजाने. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 धावा अद्याप धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटकातील शेवटचा बॉल येणं शेष असणार आहे. षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिगिट करायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नव्हता. पंचांचा इशारा हा येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 14 बनल्यात 15 करायचे आहेत रिहान पॅकर संघाला.
तसेच या ठिकाणी उपस्थित संजयजी तेलंगे साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर मी विनोदजी सकपाळ आणि विलासजी गोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे। संजयजी तेलंगे साहेबांचा सन्मान करण्यात येईल। विलासजी गोळे आणि विनोदजी सकपाळ यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल। दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते 12 चेंडूंचा खेळ आहे। 12 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत। त्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला पाहिलं तर रामानुष नॉन सायकरेंकडे आदित्य बांदेकर आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल केलाकर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। 12 चेंडू 15 धावा, या धावा देखील थांबवल्या जाऊ शकतात। चांगली गोलंदाजी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर या मॅच मध्ये देखील पकड निर्माण करण्याचं काम करेल तो म्हणजे सह्याद्री बोरमाचा संघ। दुसऱ्या डावाला सुरुवात, षटकातील पहिला बॉल राहुलचा, पहिलाच बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या वाक्याच्या बाहेर, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा तिकडे मिळाल्यात। आज चौकार पकडणं महत्वाचं होतं, एक एक धाव महत्वाची या मॅचच्या दृष्टिकोनानं सह्याद्री बोरमाच संघाला।
षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चालला. लॉंग स्टॉपला फिल्डर नाहीये. बॉल बरोबर आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने वेगाने चाललाय. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेले जिथे 6 धावा धावफलकावरती. अद्याप 10 चेंडूंचा खेळ शेष. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा बनवायच्यात त्या रियान पॅकर संघाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा. पंचांकडे अपील. अपिलामध्ये उत्साह बराच होता परंतु आत्मविश्वास थोडासा कमी राहिला. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर या 22 स्वरूपातल्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आठ धावा अद्याप धावफलकावरती लगावल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा पाहायला मिळतात. 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग सहजरित्या होईल असं मला या पहिल्या 3 चेंडूंवरती तर सहज स्पष्ट झालंय की अजूनही 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला. समोर उडवला. सेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. हा रामानुष्य बॅट मधून येतोय. षटकार. पन्हाळघर संघाचा कर्णधार विनंती असेल लगेच मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पन्हाळघर संघाचा कर्णधार. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिले जिथे 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक बनवायची आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. फुल टॉस. फुल टोल वसूल केला आणि या मॅचला जिंकलाय रियान पॅकर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. हार्ड लक बॅड लक टीम. सह्याद्री बोरमात संघ. अशोकजी पोलेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य फायनलच्या मॅचचा टॉस करायचा आहे. चला रियान पॅकर संघ कर्णधार या लगेच. अशोकजी पोलेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल.